काल दिवसभर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना एका बाजूला महाविकास आघाडीसाठी बॅटिंग करणाऱ्या अनेक चॅनल्सनी उभाटा गटाच्या सेनेला पुन्हा त्यांचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळणार, शिवसेना हे नावही परत मिळणार अशा शीर्षकाच्या बातम्या दाखवायला सुरुवात केली. लोक प्रचंड अस्वस्थ झाले होते, गोंधळ उडाला होता. सायकल पंक्चरवाले आपले घंटातज्ञ उल्हास बापट त्यांच्या ठरलेल्या त्या चॅनेलवर आपली अक्कल पाजळत होते. अशात काही मुद्रित माध्यमांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी आपापली शस्त्र परजली. मराठवाड्यातल्या एका वर्तमानपत्रानं एक बातमी काल प्रसिद्ध केली होती. त्या बातमीचं कात्रण मला आमच्या एका प्रेक्षकानं पाठवलं. या बातमीतल्या आशयावर जाऊ नका, कारण या बातमीत काहीच दम नाही. कसा ते मी सांगणारच आहे, पण या बातमीचं टायमिंग बघा. छापून येण्याचं किंवा छापून आणण्याचं टायमिंग. एका बाजूला सुप्रीम कोर्टानं उद्धवजी आणि सुनील प्रभू यांच्या याचिकेनुसार निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपला निर्णय देण्यासाठी नव्हे, तर सदर याचिकेसाठी सादर करावयाची सगळी कागदपत्र, पुरावे, सुधारित जोडपत्र हे सगळं कोर्टात जमा झाल्याचं कन्फर्म करून आता त्यावर कधी सुनावणी सुरू करता येईल हे सांगण्यासाठी कालची तारीख दिली होती. मी सांगतोय तो कोर्टाचा अजेंडा नव्हता, मी जे बोलतोय तसंच काही नव्हतं, पण मला ज्या जाणकारांनी सांगितलं होतं की कालच्या तारखेला सुनावणी होणार नाही. मग काय होणार असं विचारलं मी तेव्हा. ते म्हणाले की हे असंच होणार आहे, ही सगळी पेपर जमा झालेत आणि आता नंतर तारीख मिळेल. पण सगळ्यांना मात्र असंच वाटत होतं की निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उभाटा गटानं दिलेलं आव्हान चर्चेला घेण्यासाठी ही तारीख कोर्टानं दिली. मग सुरू झाला ब्रेकिंगचा रतीब. या सगळ्या गरमागरमीचा फायदा उचलत छत्रपती संभाजीनगरच्या सामनाच्या आवृत्तीत ही एक बातमी छापून आली. बघा, ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री असं शीर्षक असलेली ही बातमी वाचली आणि हसावं की रडावं हेच कळेल. कारण बातमी सामनाची म्हटल्यावर त्यात उभाटा गटाच्या प्रमुखांवर स्तुतीसोमनं उधळलेली असणारच होती. पण त्यासाठी त्यांनी एका सर्वेचा आधार घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुखांनी, ज्यांचं नाव आहे डॉक्टर शुजा शाकीर, यांनी आपल्याच एका सहाय्यकाच्या आणि विद्यापीठातल्या काही विद्यार्थ्यांच्या मदतीनं हा सर्वे घडवून आणला. ज्यात एक प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वोत्तम चेहरा कोणता? आणि गंमत बघा, या प्रश्नावर 21% लोकांनी उभाटाचं नाव घेतलं, तर 20% लोकांनी एका नव्या चेहऱ्याला संधी देऊ असं म्हटलंय. आता नवा चेहरा कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे. XYZ कोणीही असू शकेल, पण चेहरा नवा हवाय. त्यानंतर 10.5% मतं शरद पवारांना पडलेत. ते शर्यतीतही नाही आहेत, तरी या सर्वेत उत्तरं देणाऱ्यांनी पवारांना मतं दिली. म्हणजे बघा, पवारांना स्वप्न पडत असतात पंतप्रधान पदाची, पण लोक एवढे बेरकी की त्यांना महाराष्ट्रातच 10-10.5% मतं देऊन थांबा, इथं थोडासा स्कोप आहे असं त्यांना सांगू पाहत असतात. आता त्यांनाच पुन्हा CM बनवायचं आहे तर द्या की चांगली 50-51 अशी घसघशीत मतं. पण इथेही लोक त्यांना अडकवू पाहतात 10-15%, पण मतं देत नाहीत भरभरून. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना 6.76% मतं, अशोक चव्हाणांना 6.33% मतं. हा पण मोठा झोल आहे. अशोक चव्हाण आणि देवेंद्रजी यांच्यात फक्त काही दशांश मतांचा फरक आहे. 0.76 आणि 0.33 म्हणजे 0.43 एवढाच फरक आहे. बात कुछ हजम नाही हुई. आणि खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना सगळ्यात कमी म्हणजे 3.90% म्हणजे जवळपास 4% पसंतीची मतं मिळाली असं सामना छापून आलं. ही झाली सामनानं आपल्या समाधानासाठी छापून आणलेली आकडेवारी. होय, आपल्या समाधानासाठीच, नाहीतर काय. या सर्वेचं ऑथेंटिकेशन काय, सॅम्पल कुठले आणि किती कुठून घेतले हे सुद्धा पहा. हा सर्वे देखील ऑनलाईन केलेला आहे. त्यात महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अशा 5 विभागातल्या फक्त 1200 लोकांना हा प्रश्न विचारला गेला. त्यातही म्हणे तरुणांचं प्रमाण जास्त आहे अशी पुस्ती जोडलेली आहे. गेल्या 2 महिन्यात मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली, मिरज आणि कोल्हापूर सारख्या शहरात 2 ते 3 दिवस मुक्काम करून आलोय. प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यक्रम होते. तिथे सांगलीत माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. नंतर मिरजेत भाऊ, मी आणि सुशील असा आमच्या तिघांची मुलाखत शरद पोंक्षेने घेतली, तो एक कार्यक्रम. आणि 4 तारखेला कोल्हापुरात भाऊंची मुलाखत मी घेतली. या कार्यक्रमांच्या दरम्यान प्रवास बराच झाला, अनेकांची गाठीभेटी होतात, काही खेडेगावात जाणं होतं. मी जिथे जिथे गेलोय तिथे सामान्यातला सामान्य माणूस, त्याच्या तोंडावर एकनाथ शिंदेचं नाव होतं.
विशेषतः त्या इर्शाळगडाच्या दुर्घटनेच्या प्रसंगानंतर चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे, प्रचंड मेहनती आहे, असे कौतुकास्पद उद्गार सामान्य माणसाच्या तोंडून एकनाथ शिंदेंबद्दल ऐकायला मिळतात. तर हे झालं अशिक्षित गावकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं मत. तर अगदी संघाची काही मंडळी मला भेटली, म्हणजे कार्यक्रम असला की भेटतातच, ज्यात साधे स्वयंसेवक, प्रचारक ते कार्यवाह अशा जबाबदाऱ्या सांभाळलेले लोकही होते. तेही अगदी विचारपूर्वक एकनाथ शिंदेंबद्दल आपलं मत मांडत होते. आता त्यांच्या मनात फडणवीस आहेत, पण मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेंनीच कायम राहावं असंही मत आता त्यांचं पुढे येत आहे. असा धडाकेबाज कार्यक्षम मुख्यमंत्री, बेरकी राजकारणी न वाटणारा दाढीवाला कार्यकर्ता टाईप मुख्यमंत्री या पांढरपेशी मंडळींना भावतोय हे मला जाणवलं. आता ही एका पॉकेटची जनभावना, मनभावना समजा. एकनाथ शिंदेंनी आपल्या कामाने त्यांच्यावरचे गद्दार, खोकेबाज हे आरोप केव्हाच पुसून काढले. मुंबईत आणि कोकणातही त्यांच्याबद्दल लोक चांगलंच बोलतात. मराठवाडा किंवा विदर्भ आणि खानदेश या भागातही शिंदेंचं काम पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्या भागात 100तला एखादा उबाटा सैनिक वाईट बोलेलच. पण उरलेल्यांचं काय? ते वाईटही बोलत नाहीत, वाईट बोलणारच नाहीत, कारण काम आहे. गेला बाजार शांत असतात. पण याचा अर्थ मागच्या 2.5 वर्षात ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला घरात बसवलं, कोमट पाणी प्या, पाटणकर काढा घ्या असले बाष्कळ सल्ले दिले, आजूबाजूच्या राज्यात दळणवळण सुरू झालेलं असताना यांनी मुंबईसारख्या शहरात लोकलने प्रवास करू दिला नाही सामान्य लोकांना. लाखो लोक त्यामुळे बेरोजगार झाले. राज्य त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात 10 वर्ष मागे गेले. याच नेतृत्वानं सचिन वाझेकडून करोडोंची वसुली करायला लावली. कोविडमध्ये बॉडी बॅग्स, कफन सोडलं नाही मुर्द्याचं, ते पण सोडलं नाही. त्यातही भ्रष्टाचार करून घेतला आपल्या किशोरीताईंकडून. त्या घरबसल्या सीएमच्या तुलनेत जो सीएम धडाकेबाज कामं करतोय त्याला 6.33% पसंतीची मतं दाखवली जातात. यातच या सर्वेचा फोलपणा दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एक नावाजलेलं विद्यापीठ आहे. या विद्यापीठानं किमान आपल्या कुठल्या तरी सर्वेचा असा बाजारू वापर होऊ देऊ नये याची काळजी घ्यायला हवी. किमान सर्वे करायचा तर तो जास्तीत जास्त प्रामाणिक, ऑथेंटिक कसा होईल हे तरी पाहायला हवं. पण तेही झालेलं दिसत नाही या सर्वे. सामनाला हवं ते मिळालं, त्यांनी ते छापलं, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. जमिनीवर उतरून बघा म्हणावं. दरबारी बिरबलांचे रिपोर्ट्स ऐकून खुश होणाऱ्या अकबराला अशामुळे एक दिवस तोंडघशी पडावं लागतं. तर हे विसरता कामा नये. कारण आपला परफॉर्मन्स काय, आपली कामगिरी काय. बच्चू कडू सारखा एक अपक्ष आमदार जेव्हा मुख्यमंत्री पदाबद्दल बोलतो तेव्हा आजकाल कोण आमदार होईल याचा काय नियम नाही असं म्हणतो. ज्याला नीट उभं राहता येत नाही, ज्याच्या ओठांवर नीट मिसरूडही फुटलेलं दिसत नाही, असेही लोक आमदार होतात आणि मग त्यांनाही सीएम बनण्याची स्वप्न पडतात. असंच काहीसं ते बच्चू कडू बोलतात. तेव्हा त्यांचा रोग कोणाकडे असतो? आता हे समजावून सांगायला कोणी राजकीय जाणकार लागत नाही ना, विश्लेषक लागत नाही. एखादं शेंबडं पोरही सांगेल हे कोण. मित्रहो, हे असले सर्वे आणि त्यावर आधारित टेबल न्यूज या अशा येतच राहणार, आपण वाचत राहणार. पण खरं काय खोटं काय हे पारखून घ्यायला हवं. बस तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.